मोती 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 बाजूला करा, बाजूला करा, त्याला बाजूला करा. मोती खूप लोकांनी पळून जातात तेव्हा अशी शब्द थांबत नाही. तुमचं खूप नशीब आहे. हा नाग आला. कसं दिसलं दादा? हा कोण आला नेमका इकडं? कुत्रा बघत होता. हा, कुत्र्याने दाखवलं का? अच्छा. तर नाग आहे मित्रांनो. त्यांच्या डॉग एक त्यांनी त्यांना दाखवलं इथे साप आहे म्हणून. म्हणजे कॅट आणि डॉग आपल्या अशा फायद्याचे असतात भरपूर. मोती 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 बाजूला करा, बाजूला करा, त्याला बाजूला करा, मोती बाजूला करा. हे साप पकडत असताना अचानक डॉग आला. माझं लक्ष सापाकडेच होतं. तो सेकंदात आला आणि सापाला धरायला लागला. तरी शेपटी सटकते माझ्या हातातून, पण काही हरकत नाही. त्याला जायला कुठे जागा नाहीये. तरी पण तेवढ्या वेळात कसं तरी परिस्थिती हँडल केली. दादांना आम्ही सांगितलं होतं, दादा डॉगला पकडून ठेवा. तर दादांनी एवढं मनावर घेतलं नाही आणि शेवटी तो डॉग अचानकच आला. साप त्याला चावला असता आणि तो सापाला. अरे यार, पुन्हा एकदा शेपटी आली हातात, पण स्टिक माझ्या तिकडेच राहिली. कुठं आणून देऊ का? द्यावर दादा ते पाठीमागची स्टिक. इकडे 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 माझ्याकडे इकडे. काय इथे ठेवली पाठीमागे. ठीक आहे. थँक्यू. पाईप नको. नाही पाईप नको, एकदम बाहेर आणलं होतं. ते शेपटी खूप गुळगुळीत असते ना त्यांची. एकदम टोकाला पकडली की हातातून अशी सटकून जाते लगेच. तो ओढतो ना, आपण त्याला नाही ओढू शकत. तो आपल्याला ओढतो, आपण त्याला ओढलो ना त्याचा पार त्याला त्रास होऊन तुकडा पडेल, पण तो ताकद लावून सोडणार नाही. असं चिकटाचे वट साप असतं. एक काय रे मोत्या. तर तो ज्या पद्धतीने थांबलाय ना, असं थांबणार तो किती वेळ, पण खाली लगेच उतरणार नाही. तोपर्यंत बॅक सीट करून घेतो इथेच. ही अशी झाडं जर आपल्या ग्रिलला चिटकून असतील तर बघू शकता तुम्ही ग्रिलवर कशा पद्धतीने चढतोय तो. त्यामुळं खिडकीच्या बाजूला झाडं पण जास्त चिटकून नका ठेवू, जेणेकरून साप राहतात. खालून झाडावर चढतात, झाडावरून ग्रिलवर, ग्रिलवरून जसं सपोर्ट भेटल तसं तसं वरतीपर्यंत जातात. हे कसं इझिली चढतोय बघा. आपल्यासारखे त्यांना हातपाय नाही आहेत, तरीसुद्धा त्यांच्या एका शरीराच्या एका मसल्सच्या ताकदीवर ते बघा कसे चढतात. एकदम त्यांची कला बघा वरती चढण्याची. अशाच पद्धतीने झाडावर पण चढतात ते. मागे बॅक केली सेट. हा, आता मोत्याला लांब करा दादा. ते बघा तो आला पुन्हा.
तो अजिबात सापाला घाबरत नाही, होते डायरेक्ट. अहो, ते काय तर त्याला चावेल हो दादा, बाकी काही हा. नाही. नाही पण ते लगेच अलर्ट करतो माहिती आहे का? हा. त्याला फोटो लावून चला पुढे गेला तो भामटा. कधी वाज घेत मी पकडलाय साप, मी पकडला. लय जीव लावतो प्राण्यावर. हा मला आवडतात. हा जाऊ का? अरे बत्त्या, चावलं असतं ना तुला नाट.